जय जवान जय किसान. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. खडकवासल्याचं पाणी मिळालंच पाहिजे, खडकवासल्याचं पाणी मिळालंच पाहिजे. पाणी आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. इंदापूर तालुक्यातील कळस गावात ज्या ठिकाणी खडकवासला उजवा कॅनॉल आहे, त्या कॅनॉलच्या परिसरात मी आहे. माझ्या डाव्या हाताचा हा जो भाग आहे, हे जे झाडी दिसते, या झाडीमध्येच खोल असा खडकवासला उजवा कॅनॉल आहे. आणि आता माझ्या उजव्या हाताची दृश्य दाखवतो. ही दृश्य बघा उजव्या हाताची. या ठिकाणी कॅनॉल पासून फक्त 25 फूट अंतरावरती असणारं हे ऊसाचं शेत. अशा पद्धतीचा हा ऊस आहे. भीषण दुष्काळाची झळा जी आहे ती इंदापूर तालुक्यात जाणवते. अगदी कॅनॉलच्या कडेला असणारा जर ऊस अशा पद्धतीने जळून गेला असेल तर यापेक्षा वेगळं भीषण वास्तव दुसरं असू शकत नाही. आणि या ठिकाणचे शेतकरी माझ्याबरोबर आहेत. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. काय सांगाल मला एकंदरीत काय परिस्थिती ओढावली कळसवरती? कळसवरती खूप मोठी भयानक परिस्थिती ओढवली आहे. हे जे क्षेत्र आहे, हे क्षेत्र याच क्षेत्रातून हा कालवा गेलेला आहे. परंतु दुर्दैव एवढंच आहे आमचं की आमचे लोकप्रतिनिधी राज्याचे कृषी मंत्री आहेत आणि कृषी मंत्र्यांच्या तालुक्यात आमचा जर अशी अवस्था होत असेल तर हे आमचं खूप मोठं दुर्दैव आम्ही समजतो. आणि दुसरी गोष्ट, कृषी मंत्र्यांच्या तालुक्यात इथं आम्हाला 6 ते 10 लाईट बंद आहे सध्या, तो पण विषय. आणि दुसरा विषय, ही खडकवासल्याला पाणी सोडलं इंदापूरला की आमच्या इथली लाईट बंद केली जाते. परत त्याबरोबर आमच्या इथल्या पाईपा फोडल्या जातात. कशासाठी? हे पाणी उचलू नये, इंदापूरला पाणी पोहोचवायचंय म्हणून. ते पाठीमागं काहीच ऍक्शन घेत नाहीत. हितच पाणी आलं की हितच सगळं बंद करायचं आणि फक्त मूळ कालव्यातनं पाणी न्यायचं आणि इंदापूरला भरपूर पाणी दिलं असं पाटबंधारे खात्याने सांगायचं. ही चुकीचं धोरण आहे. आणि एकाही वितरिकेला पाणी जात नाही, एकाही वितरिकेची मायनर चालू नाही, एकाही शेतकऱ्याचं सिंचन त्या मायनरद्वारे घेतलं जात नाही. आणि हे फक्त पाटबंधारे खात्याचं दिशाभूल करण्याचं काम आहे. ठीक आहे. यापूर्वीचं जे आवर्तन होतं उन्हाळ्याचं, ते तुम्हाला मिळालं होतं का? किती आवर्तन मिळालेत? किती मिळायला पाहिजे होते? ही आवर्तनाचा जो विषय आहे ना, ऐका ना, तुम्हाला मला जरा विस्तारित बोलायचं. नाही, विस्तारित नको, मला थोडक्यात सांगा. आवर्तनाचा जो विषय आहे ना, आवर्तनाचा विषय कधीच इंदापूर मधलं जे आवर्तन आहे कधीच पूर्ण होत नाही. त्यांची जबाबदारी का आता आमच्या जोडीदारांनी सांगितलं काय, विजय गावडेंनी जसं सांगितलं, फक्त एक जबाबदारी, एक प्रोटोकॉल म्हणून ते लक्षात तरी पाणी न्यायचं. म्हणजे आता एवढ्या त्या पिरियड मध्ये किती वर्ष झालं ही परिस्थिती अशी या भागाची? आज कॅनल चालू झाल्यापासून अशीच परिस्थिती आहे. अजून बदललीच नाही परिस्थिती. कारण काय माहितीये का, इथं 202 किलोमीटरला पाणी आणायचं म्हणलं की अधिकाऱ्यांची जबाबदारी केवळ तिथं पाणी पोहोचवायचं म्हणून पाणी पोहोचलं की संपलं. इथे एका वितरिकेला पाणी पोहोचत नाही. ऐका ना, ही जी डिझाईन कमांड, इंदापूरचा डिझाईन कमांड एरिया हा 32,000 हेक्टर आहे. खालनं उजनीवरनं ह्याच्यावरनं पाणी आणल्यामुळे लोकांना त्याचा डिझाईन कमांड एरिया 15,000 हेक्टरवर आला. आता 15,000 हेक्टर मधलं क्षेत्र त्यांनी नियमाप्रमाणे कसं भिजायला पाहिजे, प्रत्येकाला आउटलेट, दारी, कॅनल हे सगळं चालू पाहिजे. पण हे कुठेही चालू नाही, होत नाहीये. बरं, ठीक आहे. मला एक सांगा, आता उन्हाळ्याचं जे दुसरं आवर्तन तुम्हाला मिळायला पाहिजे, म्हणजे पहिलं आवर्तन तुम्हाला मिळालेलं आहे, ते कधी मिळालं आणि दुसरं आवर्तन तुम्हाला मिळालंय का? आणि ते किती दिवस लेट झालंय? मला लेट म्हणलं तर आता पिकं तर जळायलाच लागलेत. आता पाणी आम्हाला यायलाच पाहिजे होतं, रोटेशन प्रमाणे तर पाणी आम्हाला यायलाच पाहिजे होतं. पण बरेच दिवस झाला. आता काय होतं, इथं नेते बी काय आमचं लक्ष देत नाहीत. ते फक्त मतापुरतं गोड बोलतात. आणि ते काय होतं, मतं आली की फक्त यायचं, सांगायचं तुम्हाला आम्ही सगळं हे करू की बाबा तुम्हाला आम्ही पाण्याचं, तुम्ही आता इथून पुढे काळजी करू नका, आम्ही तुमचं पाण्याचं काय असेल ते आम्ही सगळं तुम्ही हे करू नका. म्हणजे काहीच तुम्ही काळजी करू नका, फक्त आश्वासने दिली जातात. आणि नंतर ते अजिबात कुठं इकडं बघायला सुद्धा येत नाहीत. आज इतकं नुकसान झालंय, ह्याला जबाबदार कोण आहे? ही जबाबदारी काय? मग मागणी काय? पाणी आम्हाला दिलंच पाहिजे ना. कृषी मंत्री म्हणल्यावर त्यांनी काय केलं पाहिजे, पाणी आम्हाला टायमिंगला दिलंच पाहिजे ना. आमचं पाणीच कुठं जातंय, कुठं आमचं पाणी, इंदापूर तालुक्याचं पाणी जात, पाणी कुठं मुरतंय हा एक मुद्दा आहे. मला दुसरा एक प्रश्न जाणून घ्यायचा आहे की किती एकर शेतीला यामुळे फटका बसतोय? म्हणजे या खडकवासल्या उजव्या कॅनलवर किती एकर शेती अवलंबून आहे आणि ही परिस्थिती असल्यामुळं किती एकर शेतीचं नुकसान होत आहे? सध्याच जे माहितीच्या अधिकारात आम्ही माहिती मागवली त्यावेळेस 27,000 हेक्टर शेती या कालव्यावरती अवलंबून आहे. तर त्या पूर्ण क्षेत्राला फटका बसतोय. ते पूर्ण क्षेत्र वाळवंट होण्याची चिन्ह आहेत. आणि हे मामांनी सुद्धा सांगितलं होतं की जर आपल्याला उजनीचं पाणी नाही भेटलं तर ह्या भागाचं वाळवंट होणार. आणि त्याची चाहूल त्यांच्या तोंडाला यश आलं
त्यांच्याच कृषी मंत्री असताना ही परिस्थिती आमच्या ओढावलेली आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि जर ह्याच्यावर जर त्यांनी नाही काही ऍक्शन घेतली तर अल्पावधीतच आम्ही 4-5 दिवसामध्ये त्यांच्या निवासस्थानासमोर असो किंवा एखाद्या रस्त्यावर असो आम्ही जर बसलो किंवा जर आम्ही बोंब मारायला बसलो तर तिथून उठणार नाही. आमचा जीव गेला तरी हरकत नाही, पण आम्ही या खडकवासल्याच्या पाण्यासाठी माघार घेणार नाही. इंदापूरच्या कळस मधील हे दृश्य बघा. कळस गावात मी आहे आणि हा एक टँकर आहे जो शेतकऱ्यांना शेतासाठी पाणी पुरवण्याचं काम करतोय. म्हणजे कळस मधील भीषण वास्तव काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आपण करतोय. सध्या या टँकर चालकाकडे आपण जाऊया. काय रे, काय नाव तुझं? आगलं अच्छा, किती लिटरची टाकी आहे? 5,000 5,000 लिटर. कुठे चालला घेऊन? शेतकऱ्याला कुठल्या शेतकऱ्याला? सुतार आहे तिकडे बरं, कशाला वापरायची त्याला हे? शेतीसाठी कुठे पाणी सोडणार तू हे? विहिरीत. विहिरीत. किती रुपयाला टाकी विकणार? ही अंतर वाजते ते आता 1700ला विकणार. 1700 रुपयाला 5,000 लिटरची टाकी. किती दिवसात खेपा करतो अशा? तसं काय नसतं, झाली तर 1 होती 2 होती किंवा होत पण नाही. बरं, असं पिण्यासाठी पुरवतो का पाणी गावामध्ये इथं? पिण्यासाठी नाही, म्हणजे आलं तसं कुणाचं तर देतो. देतो. आणि शेतीसाठी मात्र दररोज देतो तू? शेतीसाठी आलं तर देतो, असं रोज म्हणजे कुठून आणलं पाणी तू? माया विहिरीत. तुझ्या स्वतःच्या मिळतं. बरं, आणि हे खेप तू 1700-1800 रुपये रेंज प्रमाणे अंतरानुसार तू विकणार? बरं बरं. काय एकंदरीत किती शेतकरी पाणी मागतात तुझ्याकडे? असं बरेच येतात तसे, नर्सरीसाठी, अजून विहिरीसाठी, ज्यांना बाग आहे. आता ही द्राक्षीसाठी चालवलं. द्राक्षासाठी चालवलं. तर हे कळसमधलं भीषण वास्तव आहे की इथं खडकवासला उजवा जो कॅनल आहे त्याला दुसरं आवर्तन आलेलं नाहीये. पहिलं आवर्तन आलं होतं त्यामध्ये कसं बसं शेतकऱ्यांचं भागलं, तेही पुरतं मिळालं नाही. आता शेतकऱ्यांवरती अशी परिस्थिती ओढावली आहे की त्यांना अशा पद्धतीनं टँकरने पाणी विकत घ्यावं लागतंय, स्वतःच्या विहिरीमध्ये टाकावं लागतंय आणि त्यातून शेती जागवावी लागते. आणि कृषी मंत्र्यांच्या तालुक्यातील ही भीषण वास्तव. कळसगावची लोकसंख्या जवळपास 10,000पेक्षा अधिक आहे. 7,200 मतदार या गावात आहेत. आणि परीट दुने नावाचा एक तलाव आहे, जवळपास 50-60 वर्षाचा इतिहास आहे त्या तलावाला. आणि त्या तलावामधून 2 विहिरीमधून गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो. परीट दुने तलावात मी आहे, माझ्या पाठीमागची विहीर आणि ह्या विहिरीच्या शेजारचा हा तलाव. आता हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल की विहिरींना पाणी किती असेल, कारण हा कोरडा ठाक पडलेला तलाव आणि याच तलावात 2 विहिरींची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यातूनच गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा किंवा सांडपाण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो. सध्याचं भीषण वास्तव जर बघितलं तर टँकर मधून गावाला पाणी पुरवठा केला जातोय. काही खाजगी टँकर आहेत ते पाणी विकतात. 60 रुपये, 50 रुपये, 70 रुपये, 100 रुपये मिळेल त्या भावानं 200 लिटरचा एक बॅलर गावातील लोकांना विकत घ्यावा लागतो. हे इंदापूर तालुक्यातील कळस गावातील भीषण वास्तव आहे. गावातील ग्रामस्थ माझ्या बरोबर आहेत. या ठिकाणी पिण्याची पाण्याची विहीर आहे. विहिरीला पाणी आहे का आणि गावाला पाणी मिळतंय का? नाही, विहिरी कोरड्या पडल्यात. गावाला पाणी पुरवठा होत नाही. गावाला टँकरद्वारे पाणी चालू आहे. गावात पाण्यासाठी रोज भांडण तंट कालवा होत असतो. बरं. तर आमच्या ह्या परीट जुन्या तलावावरती 2 विहिरी आहेत खाली आणि एक तळ्यात आत आहे. तर आमचं म्हणणं असं आहे की जर कॅनलला पाणी वेळेवर आलं तर तलाव भरतो. बरं. आणि तलाव पण हे पाटबंधारे खाते पूर्ण क्षमतेने भरून देत नाही, तलावातून ओव्हरफ्लो होऊन देत नाही. त्या तलावाच्या बाजूला शेतकरी पाणी उपसतात म्हणून ओरड करतात. पण जर त्याच कॅनल तलावाच्या जर एक चारी आहे, त्या चारीला वेळेवर पाणी खाली जाऊन दिलं तर ते शेतकरी ह्या तळ्यावर पाणी उपसायला येणार नाहीत. बरं. तळ्याच्या खाली विहीर थोडा ओव्हरफ्लो झालं तर त्या विहिरीला पाणी फुटल आणि तिथल्या लोकांचं पण पाण्याचा प्रश्न मिटल. हे असं असताना पाटबंधारे खातं जाणीवपूर्वक हे आमच्या पिण्याच्या स्तोत्राकडे दुर्लक्ष करतंय. आणि आम्हाला JCB पाहिजेत. ह्या तलावात पाणी सोडायसाठी माझी मिसेस सरपंच आहे, आम्ही वेळोवेळी पत्र देतो. पण पाणी आलं की पाणी सोडायला आम्हाला JCB पाहिजे म्हणून आम्हाला JCB द्यावा लागतो. बरं, पण तुम्हाला पाणी मिळत नाही. आम्हाला पाणी मिळत नाही. भीषण परिस्थिती आहे. गावात पाण्याची सोय काय, सांडपाण्याची, पिण्याच्या पाण्याची कसं काय? टँकर चालू आहे असं म्हणतात ते. तर विकत पाणी घेता की शासनाचा टँकर सुरू आहे? आता सध्याला गावात पाण्याची भीषण परिस्थिती आहे आणि याच तलावातून पाणी गावाला जातं, सांडपाणी पण जातं आणि आंघोळी सगळेच पाणी जातं, पिण्याचं पाणी देखील. पण आता पाण्याची कमतरता असल्यामुळे विकत पाणी घ्यावं लागतंय माणसांना. 100-50 रुपयाला जसं मिळेल तसं घेतात आता सध्याला. भीषण परिस्थिती एकदम. बरं. तर हे कळस गावचं भीषण वास्तव आहे. कळस गावातील या आजी आहेत, त्यांचं घर पाठीमाग आहे आणि इथं ठेवलेलं हे ड्रम बघू शकतो. या ड्रम मध्ये ते दररोज पाणी विकत घेत असतात. कळस मधलं हे चित्र आहे. काय आजी, नाव काय तुमचं? लक्ष्मी दत्तात्रय चिंचकर. होय. हे
ड्रम कशाला मांडलेत? आणि पाणी न वय घ्यायला. आंघोळ कशाने करायची बाबा? पाण्यात टिपका नाही आम्हाला कुणाला. घेतो इकात, प्यायला बी इकात, आंघोळीला वापरायला इकातच. बरं. काय करायचंय मग? आणि मग किती पैसे द्यायचे ह्याला? त्याला द्यायचं 200 रुपये एका बॅलरला. 300 बी म्हणतात अडवून. हं. मग आता दिल्याशिवाय मार्गच नाही. किती बॅलर घेताय? की आम्ही हे काय एवढं 4 बॅलर घेतो बरं. मग 1000 रुपयाचं पाणी रोज का? नाही, 1 दिवसाड 2 दिवसाड. 1 दिवसाला 2 हा. आणि पिण्यासाठी काय करता? पिण्यासाठी बाटली 20 रुपयाला बाटली रोज रोज. बघता का एका बाटलीवर? आता काय करायचं? नाही भागून काय सांगायचं कोणाला? कधीपासून चालू आहे हे सर्व? ही काय त्याच्या महिन्यापासून ही चालू, पण बाटली लई दिवसापासून चालू आहे. पाणीच येत नाही वॉटर सप्लायला. किती दिवस झालं पाणी येत नाही वॉटर सप्लायला? पाणी येत नाही वॉटर सप्लायला. नाही हे 2-4 महिन्यात तर नाही पाणीच आलं. नाही. टिपका नाही पाण्याचा. मग गाव कारभारी काय म्हणतात? विचारलं का नाही पाणी नाही आम्हाला काय? कशाला कोणी विचारतंय? आपण आपलं गरीबाचं कोण चलवून देतंय बाबा? सांग. माझा तुमच्यासारखे अनेक लोक पाणी घेतात का विकत? सगळी सारं गाव विकत घेतंय पाणी तर. बर. हो, प्यायला बी वापराय बी. होय. हो. तर या गावातील या वृद्ध आजी आहेत. कळस पट्ट्यात जे दुष्काळाचं भीषण सावट सुरू आहे ना, त्याचं ज्वलंत उदाहरण त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं की पिण्यासाठी सुद्धा त्यांना पाणी विकत घ्यावं लागतं 1 बॉटल. आणि सांडपाण्याला असेल, आंघोळीला असेल, अशा पद्धतीनं 300 रुपये 200 रुपये ज्या पद्धतीनं भाव सांगेल त्या पद्धतीनं त्यांना बॅलर विकत घ्यावं लागतात. हे इंदापूर मधलं भीषण वास्तव आहे. देवा राखुंडे, NDTV मराठी, कळस, इंदापूर.